नमस्कार. आपल्याला वाटतं की मराठी शब्द जसेच्या तसे वापरले जातात, पण त्यांच्या मांडणीमागे एक जबरदस्त शास्त्रीय पद्धत आहे. तिलाच म्हणतात वर्णक्रम किंवा आकारविल्हे रचना. आज आपण भाषेला शिस्त लावणारी हीच गमतीशीर रचना उलगडून बघणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी वर्णक्रम म्हणजे नेमकं काय, मग त्याचे मूलभूत नियम काय आहेत, क या अक्षराचं उदाहरण घेऊन स्वरांचा क्रम कसा लागतो ते पाहू, जोडाक्षरांची रचना कशी असते, संगणक हे सगळं कसं करतो आणि या शास्त्रीय मांडणीचं महत्त्व काय आहे, या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला मग सुरुवातच करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नानं, की हा वर्णक्रम म्हणजे आहे तरी काय? शब्दांना एका विशिष्ट क्रमानं लावण्याची गरजच का पडते? आपण सगळेच डिक्शनरी वापरतो नाही का? किंवा पुस्तकाच्या शेवटी दिलेली अनुक्रमणिका बघतो. कधी विचार केलाय की हजारो शब्दांमधून आपल्याला हवा तो शब्द इतक्या पटकन कसा सापडतो? यामागे काहीतरी जादू नक्कीच नाहीये, तर एक पक्की ठरलेली पद्धत आहे. आणि याचं उत्तर आहे वर्णक्रम. यालाच आकारविल्हे रचना असंही म्हणतात. ही एक इतकी जबरदस्त शास्त्रीय पद्धत आहे जी शब्दांना त्यांच्या अक्षरांच्या क्रमाने लावते. आणि याच शिस्तीमुळे माहितीचा कितीही मोठा डोंगर असला तरी आपल्याला हवा तो शब्द अगदी सेकंदात सापडतो. बरं, ही जी मांडणी आहे ना, ती काही अंदाजे किंवा मला वाटलं म्हणून अशी होत नाही. याचे काही अगदी पक्के नियम आहेत. चला तर मग या संपूर्ण सिस्टीमचा जो पाया आहे ते मूलभूत नियम आधी समजून घेऊया. हा क्रम एकदम सरळ आणि सोपा आहे. सगळ्यात आधी येतात अंक, म्हणजे 0 ते 9. त्यानंतर येतात सगळे विरामचिन्ह, जसं की स्वल्पविराम, पूर्णविराम वगैरे. आणि मग शेवटी येतात आपली अक्षरं, अ पासून ह पर्यंत. लक्षात ठेवा, अंक, मग विरामचिन्ह आणि मग अक्षरं. हा त्रिसूत्री नियमच सगळा पाया आहे. ठीक आहे, अक्षरांचा क्रम तर कळला, पण आता अक्षरांच्या आत अजून एक लेयर आहे, तो म्हणजे स्वरांचा. एकाच अक्षरापासून सुरू होणारे वेगवेगळे शब्द कसे लावायचे? चला, हे समजून घेण्यासाठी कचं उदाहरण घेऊ. हे बघा, क हे एकच अक्षर घेऊया. याला लागणाऱ्या स्वरचिन्हांनुसार त्याचा क्रम कसा ठरतो ते अगदी स्पष्ट दिसते. आधी येतो साधा क, मग का, त्यानंतर की, की, कू, कू असं करत करत थेट कम आणि कहपर्यंत. हाच तो ठरलेला पक्का स्वरक्रम आहे. आता ही उदाहरणं बघा, म्हणजे अजून क्लिअर होईल. कर नंतर किरण का आला? सोप्पा आहे, कारण क मधल्या अ या स्वरानंतर की मधला ई हा स्वर येतो. त्याच लॉजिकने कीर्तीनंतर कुंभ येतो. म्हणजे सगळा खेळ या स्वरचिन्हांच्या क्रमाचा आहे. बरोबर ना? ओके, साधी अक्षरं आणि त्यांचे स्वर तर आपण पाहिले, पण जोडाक्षरांचं काय? म्हणजे क्यू, क्र, क्त अशी अक्षरं आली की क्रम कसा लावायचा? चला, आता हे कोडं सोडवूया. जोडाक्षरं म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक व्यंजनं एकत्र येतात. जसं की क आणि य मिळून क्य, किंवा क आणि र मिळून क्र. आता वर्णक्रमातला महत्वाचा नियम लक्षात घ्या. क ची सगळी बाराखडी म्हणजे क पासून कहापर्यंतचे सगळे शब्द संपले की मगच क्य, क्र, क्ल अशा जोडाक्षरांची रांग सुरू होते. ही उदाहरणं पाहिली की लगेच लक्षात येईल. बघा, कप हा साधा शब्द आधी आलाय आणि त्यानंतर क्यारी, क्रांती सारखे जोडाक्षर असलेले शब्द आले आहेत. का? कारण साधा नियम आहे. आधी साधी अक्षरं, त्यांच्या बाराखडीनुसार, आणि मग जोडाक्षरं. आता जरा एक गंमतशीर उदाहरण बघूया, जिथे अनुस्वार आणि जोडाक्षरं दोन्ही आहेत. नीट बघा, कंगाल, कंचन, कंठ हे अनुस्वारवाले शब्द कपाल या साध्या शब्दाच्या आधी आले, कारण अंग हा स्वर अ च्या नंतरच्या गटात येतो. पण क्रांती हा जोडाक्षरवाला शब्द मात्र कपाळ आणि कपाळनंतर आला. हाच तो परफेक्ट अचूक क्रम आहे. बरं, हे नियम तर आपण कागदावर किंवा डोक्यात ठेवू, पण आपलं काम सोपं करणारा संगणक हे सगळं कसं करतो? डिजिटल जगात हा वर्णक्रम कसा काम करतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. संगणक एकदम शिस्तबद्ध काम करतो. तो काय करतो? तर प्रत्येक शब्दाची वर्णरचना तपासतो. मग सगळ्या शब्दांना एकाखाली एक मांडतो. जर पहिलं अक्षर सारखं असेल तर तो दुसऱ्या अक्षराकडे बघतो, दुसरंही सारखं असेल तर तिसऱ्याकडे, आणि असं करत तो शेवटपर्यंत जातो, जोपर्यंत त्याला फरक सापडत नाही. आता ही टेबल बघा, म्हणजे संगणकाच्या डोक्यात काय चालतं ते कळेल. तो काठ शब्दाला
क अधिक आ अधिक ठ असं बघतो, तर काठिण्य शब्दाला तो क अधिक आ अधिक ठ अधिक ण अधिक य असं बघतो. आणि कंठला क अधिक अधिक ठ या फोडीवरूनच तो त्यांचा 1, 2, 3 असा क्रम लावतो. एकदम लॉजिकल. तर मग ह्या सगळ्या मांडणीचं, या शास्त्रीय पद्धतीचं महत्त्व तरी काय आहे? ही पद्धत इतकी महत्त्वाची का मानली जाते? चला, जाता जाता यावर बोलूया. एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. हा जो स्वरांचा क्रम आहे ना, आ, ई पासून अहा पर्यंत, हाच संपूर्ण वर्णक्रम प्रणालीचा आत्मा आहे, त्याचा कणा आहे. सगळी मांडणी याच पायावर उभी आहे. हे शेवटचं उदाहरण बघा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. अमित, प्रमती, भ्रमंती आणि भ्रमनिरास या शब्दांमध्ये अमित पहिल्यांदा का आला? अगदी बरोबर, कारण हा मूळ स्वर आहे आणि तो प्र किंवा भ्र सारख्या जोडाक्षरांच्या नेहमीच आधी येतो. हाच तर आपल्या वर्णक्रमाचा मूळ नियम आहे. शेवटी या व्याख्येपेक्षा चांगलं वर्णन असूच शकत नाही. अकारविल्ले रचना म्हणजे मराठी भाषेतील शब्दांची शास्त्रीय वर्णानुक्रम मांडणी करण्याची एक अचूक पद्धत होय. खरंच ही फक्त एक पद्धत नाहीये, तर भाषेत शिस्त आणि अचूकता आणणारं एक जबरदस्त साधन आहे. जाता जाता एक विचार नक्की करा. भाषेत लपलेला हा जो कोड आहे, ही जी रचना आहे, ती फक्त शब्दकोशापुरती नाहीये. ती आपल्याला माहिती कशी ऑर्गनाइज करायची हे शिकवते. मग विचार करा, हा सुप्त कोड आपल्या माहितीच्या व्यवस्थापनात अजून कुठे कुठे आणि कशी मदत करू शकेल?